कोकणातल्या या पारंपरिक चविष्ट वालाच्या बिरड्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोड आलेले वाल सोलून घ्यायचे आहेत. गरम पाण्यात घातल्याने वालाचे साल पटकन निघतात. आता वाटणाची तयारी करूया. कढई ठेवायची. गॅसवर उभा चिरलेला कांदा, पाव वाटी ओलं खोबरं, आलं, लसूण, धणे हे छान असं वाटून त्याची बारीक पेस्ट करायची. आता त्याच कढईमध्ये तेल ओतायचं आहे. राई, जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. कांदा घालायचा आहे. आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला हे छान असं परतून घ्यायचे. आता सोललेले वाल याच्यात घालायचे, परतून घ्यायचे, एक वाफ काढायची. आता यात गरम पाणी ओतायचे. चवीनुसार मीठ घालून 10 मिनटं वाल शिजू द्यायचे. वाटण घालायचं आहे. पुन्हा 2 मिनटं वाफ काढायची. चवीनुसार गूळ घालायचं आहे, चिंच, हिरवी कोथिंबीर आणि छान असं शिजू द्यायचे. आता या वालाच्या भाजीसोबत आपण गरमागरम मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी, चपाती किंवा भात खाऊ शकतो.